कोण श्रेष्ठ आहे? मास आहे. तर संतान नाही, पुत्र नाहीये, माँ पदवी कहाँ आएगी? गौरी माता माझी. नारायण नारायण. अथर्ववेद लिखता है, अरे बच्चा पैदा होने की बात माँ पदवी है, माँ ए मैया बाद में, पर बच्चा नहीं है, माँ पदवी नहीं है. हाँ, तुम्हाला मावशी म्हणेन, कन्या म्हणेन, अमुक अमुकची पत्नी म्हणेन, हा मोठ्या घरची बारकी घरची श्रीमंत गरीब म्हणेन, मावशी काका काकी म्हणेन, नानी म्हणेन, पर माँ शब्द शास्त्र कहता है जब बच्चा पैदा होता है माँ पदवी आती माइयो. ऐसा श्रोता पक्का है तो वक्ता पक्का है. इतना वक्ता ब्रह्मज्ञानी है, श्रोता कच्चा है. नहीं माँ बाद में पदवी आती है, वेद में लिखा है. कृष्ण कन्हैयाची माझी सुंदर कथा आहे. उद्या सुंदर कथा आहे कृष्ण कन्हैयाची. सांगन तुम्हाला मी विस्तार कृष्ण कन्हैयाची. 88,000 ऋषीला सुजी महाराज कथा सांगतात आणि एक शौनक ब्राह्मण पुत्र ज्ञानी प्रश्न विचारतात, गुरुदेव हे परीक्षित कोण था? परीक्षितला शाप का लागला गुरुदेव? हे कुणाचा मुलगा आहे सांगा ना मला. माझ्या माताओ, महाभारत युद्ध संपलं. महाभारत युद्ध संपलं आणि युद्ध संपत असताना सगळे कौरवांचा नाश झाला. भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं 5 पांडवाला राज्य द्यायचं ठरवलं. तर अश्वत्थामा म्हटलं, दुर्योधन वाचला. दुर्योधन म्हटला, अश्वत्थामा तू माझा मित्र आहे, त्या 5 पांडवाला मारून टाक. ते मला ठीक आहे, काय काळजी करू नको. तर अश्वत्थामाच्या मित्राने, दुर्योधनाच्या मित्राने अश्वत्थामाने 5 पांडवाला मारायचं सोडून झोपलेल्या मुलांना, द्रौपदीच्या पोरांना मारून टाकलं. त्यांच्या मुलांना भग शिरांगे भग मरला मारून टाकलं. माहिती महाभारत लय मोठा आहे, मी संक्षिप्त सांगतो. दुर्योधनाला बरं वाटलं. दुर्योधन उघडून बघितलं तर 5 पांडवांचे मुलं होते. माई हो, 5 पांडव नाही मारलं. माझ्या माता पिता हो, अश्वत्थामा म्हटलं मी पांडवांना मारतो. अश्वत्थामा मारण्याकरता गेला माझ्या माई हो. आणि दुर्योधन कपटी होता. दुर्योधनाने विचार केला, तू असं कर, अभिमन्यू यो चक्रामध्ये मारला आहे. आम्ही अभिमन्यूची पत्नी उत्तरा, तिच्या पोटात गर्भामध्ये बालक आहे. ते पांडवांचा वंश आहे, पांडवांचा वंश. ते पांडवांचा वंश नाश करून टाक, तिच्या गर्भामध्ये बालकाचा नाश करून टाक. म्हणून अश्वत्थामा गेला, सुदर्शन चक्र सोडलं आणि माई अभिमन्यूची पत्नी उत्तरा, तिच्या गर्भामध्ये धीरे 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 बालक वाढत होता. ते सुदर्शन चक्र सोडलं आणि ते जळून मरायला लागला आतमध्ये. तर उत्तरा नावाची ती कन्या भगवंताचा धावा करू लागली. द्वारकावासीन देव देव जगतपते, द्वारकावासीन देव देव जगतपते. हे द्वारकावासीन तुला दिसत नाही का? माझ्या पोटातला बालक मरू लागलाय, तुझे डोळे गेलेत का रे? हे द्वारकावासीन, हे श्रीकृष्ण परमात्मा. कोठे गुंतला श्री द्वारकीच्या राया, कोठे गुंतला श्री द्वारकीच्या राया, कोठे गुंतला श्री द्वारकीच्या राया, कोठे गुंतला द्वारकीच्या राया, कोठे गुंतला. कांडी होईल, चिंता करू नका. पण एक